नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा, मग आता लग्नाचं सीझन चालू आहे. तर माझ्याकडे कस्टमरचं पैठणी साडीवरचं ब्लाऊज आलेलं आहे. तर याच्यावरती आपल्याला डिझाईन बनवायची. तर बॅक साईडची डिझाईन ही प्लेन ब्लाऊज पीस असेल आणि त्याच्यावरती आपल्याला नुसतं काठाचा वापर करून कशा पद्धतीने डिझाईन तयार करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर तुम्हाला सुद्धा या पद्धतीने डिझाईन करायची असेल तर व्हिडिओ नक्की बघा, स्टेप बाय स्टेप पद्धतीने बघा. अगदी सोप्या पद्धतीने या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे आणि खूप सुंदर ही डिझाईन दिसते. तर चला, इथे आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया. आता या ठिकाणी आपण पैठणी साडीवरती बॅक साईडची डिझाईन बघणार आहोत. अगदी सिंपल अशी सोबर अशी डिझाईन बघणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी काय करायचं आपल्याला, काठ घ्यायचे आहेत. हे बघा, हे काठ घेतलेले हे सरळ आहेत आणि ह्या बाजूला थोडीशी मी जॉईंट दिलेले आहेत. ओके, तर गळ्याचा आकार माझ्याकडनं कट केलेला आहे अस्तरवरती, तर तो तुम्हाला दाखवते. अगदी सोपा आहे कसा काढायचा. ओके, तर हे बघा ह्या पद्धतीने. तर हा गळ्याचा आकार तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल, जसं की कुऱ्हाड शेप म्हणून आपण हा आकार काढतो. तर बॉक्स तयार करून घ्यायचा आपल्याला. त्याच्यानंतर इथून ह्या पद्धतीने राऊंड शेप द्यायचं. इथे अंतर तुम्हाला किती पाहिजे ते तुमच्यावर डिपेंड आहे. तर साधारणतः या ठिकाणी जे अंतर ठेवलेलं आहे मी ते 3.25 इंच घेतलेलं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर इकडे आपल्याला ह्या पद्धतीने शेप देऊन घ्यायचे. नंतर आपल्याला ह्या ठिकाणी पाइपिंग अटॅच करायची आहे, म्हणून इथून आपल्याला हे दोन्ही भाग वेगवेगळे करायचे. गळ्याचा आकार काढून टाकायचा आहे. ह्या पद्धतीने इथे आपलं सेंटर येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हे कट केलेलं आहे. आता आपलं हे जे मेन फॅब्रिक आहे, तर हे आपल्याला घ्यायचंय. फक्त हा भाग याच्यावरती आपल्याला ठेवून कट करायचंय. ओके, तर हे बघा या पद्धतीने घेतलेलं आहे मी. हा साईडला ठेवायचा आहे आपल्याला आणि इथे थोडस एक्स्ट्रा आपल्याला हे कट करून घ्यायचंय. आपल्याला संपूर्ण भाग नाही ठेवायचंय या ठिकाणी. ऍक्च्युली मला हे थोडंसं अर्जंट ब्लाऊज द्यायचं आहे, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवणार नव्हती, परंतु नंतर म्हटलं चला ठीक आहे. प्रत्येक वेळेस अर्जंट अर्जंट करता करता व्हिडिओ अपलोड होत नाही डिझाईनचे वगैरे. बऱ्याच मैत्रिणी विचारतात म्हणून आपण हे व्हिडिओ मी बनवायला घेतलेले आहे. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवायचंय. हा भाग आपल्याला प्लेन याच्यावरती काढायचा नाहीये. ओके, तर अशा आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवायची शोल्डरची बाजू कोणती आहे आणि आर्महोल साईडची बाजू कोणती. बऱ्याच वेळा हे उलट सुलट होण्याची शक्यता असते, म्हणून इथे शोल्डरच्या इथे मी वरच्या बाजूला नॉच लावून घेतले. ही आर्महोलची साईडची बाजू आहे, फिटिंगची बाजू आहे. तुम्ही पी नाव द्या किंवा आर्महोलचं ए नाव द्या. तर या ठिकाणी ए नाव दिलेलं आहे मी. आता हे ओपन करून घ्यायचंय. या ठिकाणी बघा जॉईंट दिलेलं आहे, ते मध्ये आपलं असणार आहे. हे बघा, शोल्डरची बाजू वरती आलेली आहे ती तशीच ठेवायची आहे. हे व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी सेट करायचं आहे. आणि इथे आपल्याला सर्वात पहिल्यांदा शिलाई मारून घ्यायची आहे. बाकीचा भाग आपल्याला या ठिकाणी कट करून टाकायचा आहे शिलाई मारल्यानंतर. हे बघा या पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचंय. ह्या ठिकाणी आपण पाइपिंग लावणार आहोत. सर्वात पहिल्यांदा सर्व जे भाग आहेत ना ते आपल्याला या ठिकाणी शिलाई मारून घ्यायचे असतात.
हे बघा, या पद्धतीने घेतल्यानंतर हे समोरासमोर अशा पद्धतीने एकावर एक ठेवायचंय. हे आपल्या या ठिकाणी टिच करून झालेलं आहे. त्याला आपल्याला पाइपिंग लावायची अजून. आता हे ओपन करून घ्यायचंय ह्या ठिकाणी. आता इथून आपल्याला शिलाई मारायला सुरुवात करायची. हे आलट-पलट करायचं नाही आपल्याला. आता शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला याचं पण एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी कट करून घ्यायचंय. आता ह्या ठिकाणी आपल्याला पाइपिंग लावून घ्यायची. तर अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचे. शोल्डरची बाजू आहे. आता ह्या ठिकाणी आपण पाइपिंग इथे आपल्याला लावून घ्यायची. रेग्युलर प्रमाणे दोरी पाइपिंग ही ऑलरेडी मी भरपूर सारे करून ठेवत असते. ओके, तर त्याच्यातली ही एक आपल्याकडे शिल्लक आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी लावायला सुरुवात करणार आहोत. अशा पद्धतीने अगदी 2 लाईनचं फॅब्रिकच आपल्याला ह्या ठिकाणी शिलाईमध्ये दाबायचं आहे. या ठिकाणी लावल्यानंतर ते आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहे आतमध्ये. ओके, आपण तिरकस कपड्यामध्ये ऑलरेडी पाइपिंग लावतो, त्याच्यामुळे ते खूप सुंदर ह्या ठिकाणी फोल्ड होतं. आणि इथे आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची. ओके, तर डबल शिलाई ह्या ठिकाणी आपल्याला एका दाबावरती शिलाई द्यायची, तर ती नंतर देणार आहोत आपण. सर्वात पहिल्यांदा ह्या बाजूने आपण आता लावून घेणार आहोत. आता हे पण आपल्याला फोल्ड करून घ्यायचंय. त्याच्या आधी आपण जे दुसरा पार्ट आहे त्याला पण आपल्याला पाइपिंग लावायची आहे. तर तिथे पण आपण पाइपिंग हे लावून घेणार आहोत. ओके, शोल्डरची बाजू इथे कट लावलेले आहे, बरोबर ह्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं. इथे आपल्याला अजून शिलाई मारायची बाकी आहे. ओके, त्याच्यानंतर आपला हा जो पार्ट आहे बॅक साईडचा तो व्यवस्थित इथे आपल्याला सेंटर मध्ये कट करायचे, कारण आपले जे हुक असणार आहे ते बॅक साईडला असणार आहे. ओके, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याला कट करावंच लागणार आहे. हे बघा, ह्या पद्धतीने आपण कट केलं आणि इथे आपल्याला पाइपिंग आधी लावून घ्यायची. नंतर आपण ह्या ठिकाणी हात शिलाईची पट्टी लावणार आहोत, किंवा हात शिलाईची पट्टी आधी म्हणजे हुकायची पट्टी आधी लावून घ्या. तुम्हाला जसं सोपं पडत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. हे पण नंतर आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचंय. हे बघा, अशा पद्धतीने सर्वात पहिल्यांदा आपण लावूनच घेणार आहोत पाइपिंग, आणि नंतर त्याला
आता इथे आपण मशीनचा दाबा हा चेंज करून घेणार आहोत. अगदी सिंगल दाबावरती लावायला थोडासा प्रॉब्लेम होतो, म्हणून आपण पुन्हा रेग्युलर दाब या ठिकाणी चेंज करून घेतोय. हे बघा, ह्या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचंय. आता ह्या बाजूचं पण मी इथे एका दाबावरती शिलाई मारून घेते. ओके, ह्या ठिकाणी हात शिलाईची पट्टी आपली येणार आहे. सॉरी, हुकायची. ह्या ठिकाणी आपली हुकायची पट्टी येणार आहे. हे बघा, परफेक्ट असं आपण ह्या ठिकाणी जोडून घेतलेलं आहे. तर दुसरा भाग पण आपण या ठिकाणी व्यवस्थित एका दाबावरती शिलाई देऊन घेणार आहोत. अगदी सोपी आहे, फक्त ह्या ब्लाउज साठी थोडेसे काठ मोठे लागतात. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे याच्यावरती ह्या ठिकाणी अटॅच करायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा बॅक साईडचा नेक हा तयार करायचा आहे. खूप सुंदर असा नेक तयार होणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण ह्या बाजूने करणार आहोत. तर ह्या ठिकाणी शोल्डरची बाजू कुठे आहे, आर्महोल साईडची फिटिंगची बाजू कोणती आहे ती चेक करून घ्यायची आहे. तर हे बघा, या पद्धतीने अगदी तुम्हाला जेवढी शिलाई मार्जिन तुम्ही सोडली असेल तेवढीच या ठिकाणी शिलाईमध्ये दाबायची आहे. बघा, सुंदर पद्धतीने आपण जोडून घेतलं. आता ह्या बाजूचं पण आपल्याला जोडून घ्यायचंय. बघा, अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी शिलाई मारून घेतलेली आहे. दोन्ही बाजूचे जे पार्ट आहेत ते जोडून घेतलेले. किती सुंदर असा आकार आलेला आहे. ओके, आता आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचंय, सर्वात पहिल्यांदा हे उलट करायचं. हे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे पायपिंगचं ते आपल्याला ह्या ठिकाणी कट करून टाकायचंय. जास्त ठेवायचं नाही, म्हणजे आतून सुद्धा ब्लाउजला फिनिशिंग दिसणं खूप गरजेचं आहे. अगदी 15 मिनिटात ही डिझाईन तयार होते. 15 मिनिटात. हे बघा, ह्या पद्धतीने आपण तयार केलं. आता ह्या ठिकाणी आपल्याला हुक आणि आईची पट्टी लावून घ्यायची आहे.
हे बघा या पद्धतीने आपल्याला इथे तुम्ही जेवढी शिलाई मार्जिन सोडली असेल तेवढं शिलाईमध्ये दाबायचं आहे. त्याच्यानंतर ह्या आतमध्ये फोल्ड करायचे. या ठिकाणी आपण आय पट्टी लावतोय अशा पद्धतीने. ओके, हे बघा या पद्धतीने या ठिकाणी आपण लावून घेतलेले आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपल्याला या ठिकाणी पट्टी लावून घ्यायची आहे. ती ह्या ठिकाणी तुम्ही अस्तरची लावली तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. ओके, तर ह्या ठिकाणी आपण अस्तरचीच लावणार आहोत. छोटासा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला ह्या ठिकाणी, जास्त मोठा तुकडा लागत नाही. आता हे एकमेकांवरती ठेवून बघायचंय. खालीवर असेल तर ते व्यवस्थित इक्वल मध्ये करून घ्या. बघा सुंदर अजून आता फिनिशिंग आलेली. खालच्या बाजूने आता आपल्याला टक्स टाकून हात शिलाईची पट्टी ह्या ठिकाणी लावून घ्यायची आहे. ओके, तर ह्या पद्धतीने आपण काय करणार आहोत. इथे 1.5 इंच आपली ह्या ठिकाणी शिलाई मार्जिन होती. तर ह्या ठिकाणी समजा 2 लाईन आपलं शिलाई मध्ये गेलेले आहे हुकाई मध्ये. ओके, तर ह्या ठिकाणी आपला टक्स येणार आहे. या ठिकाणी आता आपल्याला हात शिलाईची पट्टी लावून घ्यायची खालच्या बाजूने. ओके, कमरेच्या साईडला.
सेंटर मध्ये ह्या ठिकाणी शिलाई मारायची, म्हणजे जेणेकरून नंतर ती आपल्याला शिलाई काढता येईल. हात शिलाई केल्यानंतर म्हणजे सोपं पडतं आपल्याला. अशा पद्धतीने आता हे परत ठेवून बघायचं. जेवढं ह्या बाजूला शिलाईमध्ये दाबलं गेलंय तेवढं इथे पण आपल्याला शिलाईमध्ये दाबायचं, नाहीतर ही पट्टी हुकायची पट्टी खालीवर होऊ शकते. परफेक्ट ह्या ठिकाणी आपलं बॅक साइड हे तयार झालेले आहे. तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने. कुठेही कमी जास्त वगैरे झालेलं नाहीये. जास्त अतिशय डीप गळा पण नाहीये. अगदी परफेक्ट आपलं ह्या ठिकाणी बॅक साइड डिझाइन तयार झालेली आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला बटन शो करायचे आहेत आणि अशा पद्धतीने संपूर्ण नेक आपण हा शिवून घेतलेला आहे. आता बटन नंतर शो करणार मी ह्या ठिकाणी. आणि ह्या ठिकाणी आता आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने फ्रंट साइड मी तयार करून ठेवलेला आहे. फ्रंट साइडचा जो नेक आहे तो आपला पंचकोनी आहे ह्या ठिकाणी. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी जोडून घ्यायचंय आता. तर संपूर्ण ब्लाउज स्टिच झाल्यानंतर मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवते. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने आपली डिझाइन ही तयार झालेली तुम्ही बघू शकता. संपूर्ण ब्लाउज आपण फिटिंग करून घेतलेलं आहे. हे फ्रंट साइड आहे आपलं. ओके, तर ह्या ठिकाणी असं पंचकोनी थोडासा वरती येऊन अशा चांदणीसारखं जसं की ह्या पद्धतीने गोलाकार आकार दिलेला आहे. खूप सुंदर बॅक साइडला बघा ह्या पद्धतीने तुमच्याकडे प्लेन ब्लाउज पीस असेल आणि काट असतील मोठे, तर त्या ब्लाउज साठी बेस्ट म्हणजे ही डिझाइन आहे. तर ह्या ब्लाउजची शिलाई आपण साधारणतः 450 अशी घेणार आहोत आणि ह्या ठिकाणी आपल्याला बटन लावायचे. तर अजून ह्या ठिकाणी आपल्याला हुकाई करायचे बाकी आहेत आणि त्यावेळेस आपण हे बटन शो करणार आहोत. आणि ह्या ठिकाणी आपल्याला रेड कलरची ह्या ठिकाणी नॉट अटॅच करायची. ओके, तर नॉट अटॅच करताना शोल्डर पासून खाली आपल्याला साधारणतः 2.5 इंचापर्यंत आपल्याला नॉट लावायची, कारण कस्टमरची हाईट जास्त असल्यामुळे थोडंसं 2.5 इंचावरती लावणार, नाही तर 2 सव्वा 2 इंचावरती हाईट कमी जास्त असेल तर त्यानुसार मी ह्या ठिकाणी नॉट अटॅच करत असते. तर अशा पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.